हे रोपवे चालू झालेलं आहे, मस्त रोपवे. हे असं पुढं वरती जात रोपवेनी. हे बघा डबी मस्त झालेले एकदम एक नंबर भारी. ही आमची गँग इकडं. प्रेम दादा, दीदी, मम्मी गेली पुढं जमली. कसे डग उतरल्यात एक नंबर खाली आल्यात. हे बघा निम्मा डोंगर चढलोय. आताशी झालेत 2100. मम्मी बसली दमली इथं आमची. चला इथून पुढे जायचे, अजून राहिले थोडंच. पाऊस यायला लागलाय, थोडा टिपटिप पडायला लागलाय. हे असं सीन आहे इथं. मस्त व्ह्यू आलेला आहे. पाऊस लागलाय भरपूर. या हे बघा व्ह्यू एक नंबर व्ह्यू झालेला आहे. पूर्ण ढग खाली आल्यात. रोपवे मध्येच लटकलाय. स्टॉप झाले. काय झाले पावसामुळे थांबवले. आता आम्ही आलोय भरपूर. थोडंच राहिले आता आम्हाला चढायला. एक अर्ध्या तासाचं डोंगर बाकी आहे. तेवढं चढलं की झालं. मस्त खाली आपलं डग खाली उतरलेले आहेत. आणि भरपूर असं जस काय पाऊसच चाललाय असं वाटतंय. हे डग सगळे खाली आलेले आहेत. हे आमची दीदी मम्मी आली आता दमून. थांबून थांबून चालल्यात वर. चला आता पुढे. चला जय गिरणारी. इथं गुफा आहे काय. इथून असं वर आलं की इथं गोरक्षनाथांचं मंदिर आहे आतमध्ये. हे आतमध्ये गोरक्षनाथांचं मंदिर. चला चला वरती. गोरक्षनाथांचं मंदिर आहे इथं आणि आतमध्ये गुफा आहे. हे बघा डोंगर आता क्लिअर होता. आता पूर्ण झाकलाय. पूर्ण झाकलाय ढगांनी पूर्ण. जस्ट वर मम्मी ती थांबली वाटते इथं. हे खाली पार पूर्ण डग आल्यात. पूर्ण चालाय रोपवे चालाय. स्लो हळू चालाय. मस्त खाली डोंगर. रोपवे तर अजून थांबलेलाच आहे. कोण नाही नाही तिथंच थांबलाय. अगं पावसामुळे खाली आलाय तो. हे बघा पूर्ण रोपवे स्टॉप झालेला आहे. वर गेलाच नाही. आणि पूर्ण क्लिअर डोंगर होता. पूर्ण झाकून गेलाय. राम प्रभू चंद्र श्रीरामांचं मंदिर आहे इथं. 2-3 मंदिर आहेत अजून. वरती जायचं. हा बोल दे. चला वर. या असं क्लायमेट पाहायला भेटलं असतं का. नाही ना. आमचं रोपवेचं तिकीट होतं पण रोपवे बंद असल्यामुळे आम्ही पाय पाय चाललो वरती डोंगरावर. महाराजांचीच कृपा. आणि हे सीन बघायला भेटले नसते. कशी मस्त झाले. काय दिसतच नाही खाली. वारं सुटलंय गार थंड. आणि हे डोंगर पूर्ण झाकून गेलाय. कसं आभाळ आलंय खाली. खाली काहीच दिसत नाही. मी दमली आता. मम्मी दीदी बसल्यात मस्त. आणि आता डोंगर पण भरपूर मोठा आहे आणि टप्पा चांगला मोठा आहे चढायला वरती. हे बघा 1 मिनिट दाखवते तुम्हाला. एकदम सरळ आहे स्ट्रेट चढायला. आणि डोंगर सगळा असा लागलाय. हे अख्खा डोंगर चढायचा एवढा. हे आणि खालचा व्ह्यू आहे असा बघा. आता तरी जरा उजेड झालाय. नाही तर मग अशी पार खाली गेलो होतं. आभाळ आहे. आता आले निम्म्यापेक्षा थोडं वर राहिले. आता चतकुर हिस्सा आहे चढायला वरती.
चला आता भेटू पुढं थोडं वर जाऊन. कर कसं आहे दोन्ही साईडनी डोंगर आहे, मध्ये रोड केला आहे, असंच वर जायचं. आता इथून लागली चढाई, हे इथून वर जाणाऱ्या चढायला आहे. हे खालचा व्ह्यू थोडा क्लिअर झालाय, मग अशी पार ढग आली होती खाली, हे अजून चालल्या तिथून. दिसते का नाही काय माहित. बघा हे आलो कसे ढग दिसतात, सगळं डोंगरा बरोबरच ढग आहेत, सगळे खाली आल्यात उलट डोंगराच्या खाली. चला चला बघा. हा इथं थोडा आराम करू. मम्मी आराम करून मम्मी मागं राहिली, खूप दमली आहे. हे डोंगर एवढा अजून चढायचं, एवढा वर चढायचं आहे. ती माणसं दिसतात तिथं, त्याच्या वर आहे अजून. हे खाली भारी वाटते एकदम. हे आबाळ चालले कसे डग वाहते. रोपवे परत नेला वाटतं खाली, बंद करून ठेवलाय रोपवे. चालू होता मागाशी केला होता, या आबाळामुळे परत बंद केलंय. हे डोकं काढ तुझं. हे खाली तिथून चालत आले, दिसते का? झूम करतो थोडं. हे इथून चालत आलोय असं 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 इकडं. हे इथं एवढं आलोय, परत अजून एवढं वर चढायचंय. चला पुन्हा सांगते मोबाईलला. हे इथं गुफा आहे, साधू संत बसते सगळे. ते झूम करून दाखवतो मी एकच मिनिट तुम्हाला. ही गुफा दिसली का? हे झोप जाऊन बसतात आतमध्ये. कसं आहे हे बाबा दिसते का? अजून तेवढं वर चढायचंय. हो कपारी दिसते सगळ्या. सगळं डग खाली आहेत सगळं. इथं आलं आता मंदिर जवळ आहे समोर. आता डगांमुळे दिसत नाही. इथं मंदिर वरती खांब दिसतो का वरचा तिथं. अगं व्हिडिओ बनवितोय मम्मी. चला आले आता जवळ, जाऊ पटापटा. पाऊस यायला लागलाय टिप 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 टिप. हे इथं समोर मंदिर, मंदिरच दिसत नाही काय नाही, एवढं ढग आहेत. हे बघा कसे ढग चालले. इथं जैन महाराजांचं मंदिर आहे, कुंड आहे इथं आतमध्ये. हे मंदिर आहे मस्त. इथं आम्ही आलो इकडं, पण रोड खराब आहे, पूर्ण दगडी, चालता येत नाही व्यवस्थित. त्यासाठी आपलं सरळ दत्तांचं दर्शन घ्या, जाऊ मस्त. कोंड मस्त भारी आहे, पण काय आता रोड नसल्यामुळं जाता आलं नाही आम्हाला. बघू परत कधीतरी आलं तर, रोड चांगला बनवतोवर मग जाऊ. आता इथं पायऱ्या आहेत भरपूर. आता या चढायच्या परत एवढ्या अशा पायऱ्या आहेत. आता चढत जातो येतो. हे बघा जैन महाराजांचं मंदिर आहे, हे जैन मंदिर आहे. हे बघा इथं रोपवे चालू झाला वाटतं. अजून काय माणसं तर दिसत नाही त्यात, जोर येत नाही तोवर कळत नाही. दाखवतो मी आता तुम्हाला जैन महाराजांचं कुंड. इथून थोडं वर गेलं की दिसन. लय जवळ आला मोबाईल, चालता येईना म्हणून. बघू आता इथून दाखवतो तुम्हाला, दिसलं तर. इथं भिंत आहे नेमकी आडवी. दिसतंय का याच्यात आता काय माहिती.
इथं कुंड आहे, हे पाणी इथं. हे सगळे जैन धर्माचे मंदिर आहेत इथं. हे इथं दर्शन घ्यायला आलोय. जैन धर्माचे मंदिर आहेत, भरपूर मस्त आहे, सगळे चांगले आहेत. आता बघू, वर जाऊ, वर घेऊ दर्शन. हे इथं परत एक मंदिर आहे, दाखवता नाही तो अलाउड नाही इथं मोबाईल. हे मंदिर आहेत आतमध्ये, एकले भारी मंदिर आहे. थोडं बघा हे वरचा सीन कसा आहे, मस्त आहे ना. रोपवेने धोका दिला आम्हाला, नाही तर बरोबर काम झालं असतं. एवढं चालायला नसतं लागलं. रोपवेवरून आलो असतो मस्तपैकी. धर काठी दे मम्मीला. हे सगळे मंदिर आहेत जैन धर्मातले. आता मी वर गेल्यावर तुम्हाला अजून मस्त दाखवतो व्ह्यू जैन धर्माचं मंदिरांचं, कसे आहेत, कसे बांधलेले आहेत, ते सगळं दाखवून देतो. हे आता येथून एवढंच दिसतंय, वरनं चांगलं वरनं येईन बघा. चला, आमची मम्मी खूप दमली आहे, दमत दमत चालली. हे जैन धर्माचे मंदिर कसं काय बंद आहेत तेच कळत नाही. हे मंदिर चालू झाले असते मग भारी वाटलं असतं जायला, अजून बघायला आतमध्ये कसे आहेत काय. आम्ही गेलो एक मंदिरात, खूप छान दिसले, पण मोबाईल अलाउड नाहीत, आतमधलं दाखवायला नाही. जाऊन बघा एकदा जैन मंदिरात आतमध्ये, शांतता सगळी आहे. गुरुदेव दत्त. इथून लागला गेट. आता इथून जायचं मस्तपैकी, जाऊ आतमध्ये. आता इथून थोड्या पायऱ्या चढलं की आलं एवढं. हे बघा, पण आता आलंय जवळ, ले काय लांब नाही. आता इथून आलं की लगेच आंबे मातेचं दर्शन होईल. इथं मंदिर आहे वरती, एवढं दर्शन. हे घ्या जैन धर्माचे मंदिरांचं व्ह्यू, एक नंबर. असे मंदिर आहेत सगळे. हे इथून आलो आम्ही एवढं वर, अजून वर जायचे भरपूर. आता वरती जायचे, एवढं वर जायचे भरपूर. आता आले जवळ, थोडक्यात हे मंदिर दिसतं तिथं जायचे आम्हाला. कसं आता ढग वाहतात सगळे. फायनली पोचलो आंबे मातीच्या मंदिरावर. खूप टाइम झाला पोचायला, तरी आता वाजले 2-2:30 वाजलेत. एवढा वेळ लागला आम्हाला वरती यायला. वारे आणि चौकडून दुःख आहे, पूर्ण धुक्यात आहे मंदिर, पूर्ण धुकं आहे इकडे तिकडं. हा रोपवेचा वे रोड आहे पण बंद आहे. हे मंदिर आहे आंबे मातेचं, बंद आहे दरवाजा, काय करणार असतो. हे धुकं, चौकडून धुकं आहे. आता जाऊ दत्ताचं मंदिराला, दर्शन घेऊ, बसू जरा तिथं, येऊ मग माघारी दर्शन विर्शन घेऊ. अख्खं टोटल ढग आल्यात खाली बघा. आता काय शूट करायचं सांगा, तिथं ढग, पूर्ण ढग टेकल्यात या देवाला. मग इच्छा आहे शूट करून दाखवा, पण काय आता शूट आहे, अख्खं डोंगरच आहे, ढग आल्यात. मंदिर आहे, इथून चाललो होतो गुफेत आहे. इथून चल दादा, गुफेतून जाऊ. या आलास का?
दुःखच आहे, काय दिसत नाही पुढला, तुम्ही पाहू शकता. डोक्याने केस वल्ले झाले, फार मज्जा आली. मागच्या वेळेस दम लागलेला, ह्यावेळेस काय नाही, असं काय काही दुखलं नाही, एकदम निवांत. आलो गुरुदत्त शिकारापाशी. आता ही समोर कमान आहे आणि वर ती शिकार आहे, पण ती शिकारच दिसत नाही. चला जाऊ आता. कमान पाशी आलोय, कमानी पाशी आलोय. आता कमान तेवढे पूर्ण करून वरचं शिखर गाठू. आता सरळ वरती जायचे. हे बघा आलोय मंदिर. इथे मंदिर आहे, लाईन लागले, लाईनीत उभा आहे. आता पुढे लाईन लागले, वरती मंदिर आहे दत्तांचं. आलोय जवळ. खालती खालती आहे, खालती खालती मंदिर आहे. लो लो खाली लाईन लागली काय. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हॅलो गाईज, आता आमचं उतरायचं टायमिंग आहे. आम्ही उतरत चाललोय खाली. आता आलोय आम्ही आंबे मातेचं मंदिर उतरून खाली. मम्मीचा हात धरून चाललोय. हे बघा, दिसतंय का? मम्मी दमली खूप, तिला चालवा ना म्हणून नेहा चाललोय. संध्याकाळचे 5:30 वाजल्यात. आता तोंडाला बांधलंय, वारले चाललोय. धुई आहे, हे बघा, चौकडून धुई आहे. कुठंच असं मोकळं नाहीये, पूर्ण धुई आलेली आहे. आता जाणार, अजून 2-3 तास लागते ना आम्हाला उतरायला. मम्मी मी आता आरामशीर उतरत चालणार आहे. दीदी आहे, प्रेम आहे, दोघं आम्ही 4 जण आता आरामशीर चलत जाणार. ही आमची दीदी. हे प्रेम माहित असेल तुम्हाला, मागचा व्हिडिओ बघितला असेल तर. यावेळेस काय बनवलंच नाही त्यांनी, मीच बनवीत चाललोय. चला आता परत भेटतो थोडक्यात. परत जवळजवळ आल्यावर परत काढतो, मग तुम्हाला दाखवतो आलो म्हणून. हे बघा कसे डग आहेत, पूर्ण गडावर डग आहेत पूर्ण. बघा दिसतंय का? समोर काहीच दिसेना, कोण माणूस आहे कोण नाही, काहीच कळत नाही. मस्त डग आलेत. चला आता बघा, हे जैन मंदिर आहे. इथून आलो आता जैन मंदिरांपाशी. अजून 2 तास लागतात उतरायला. निम्मा गड उतरायचा आहे, निम्मा काय अख्खाच उतरायचा आहे. चतकुर आले आम्ही फक्त उतरून. बघा डग, काय व्ह्यू दाखवायचा आहे काय नाही. सगळे डग उतरल्यात खाली, काहीच दिसत नाही खाली. लेतले 10 मीटरवर दिसते, त्याच्या पुढे काहीच दिसत नाही. तुमच्या तिघांचा का? तिघांचा का? राहू दे.